हॅलो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आम्ही निघालो होतो लोणावळ्यातल्या एका एकदम खास ठिकाणी आणि जाता जाताच आम्हाला गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालं आणि तिथे पोहोचत नाही तेच मस्त पक्ष्यांचं पण दर्शन झालं. आणि तुम्ही बघू शकता इथे बसण्यासाठी म्हणजे लंच डिनर ह्या गोष्टीसाठी छान असे छोटे छोटे गझिबो केले होते. आम्ही ह्या गझिबोमध्ये जाणं प्रेफर केलं आणि तिथे बसत नाही तेच त्रिशा मस्त एकदम रिलॅक्स मोडमध्ये गेली होती, पाय पसरवून वगैरे असं या छोट्याशा सोफ्यावर बसली होती. मग आम्ही फूड ऑर्डर केलं आणि इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत. आम्ही स्टार्टरमध्ये चिकन तंदूर आणि व्हेज मंचुरियन घेतलेलं. आम्ही त्यातच इतकं फुल झालो की आम्ही मेन कोर्समध्ये फक्त जिरा राईस दाल तडका घेतला आणि त्यानंतर मी लिंबू सरबत घेतलं होतं. पोटभर असं जेवण झाल्यानंतर आम्ही फेरफटका मारण्यासाठी निघालो आणि तुम्ही बघू शकता वातावरण इतकं छान होतं. एवढा कडक उन्हाळा होता पण तिथे थंड वातावरण होतं आणि ते मस्त फाउंटन चालू होतं. आजूबाजूला भरपूर अशी झाडे झुडपे होती आणि जुन्या काळच्या ज्या वस्तू असतात भांडी म्हणा, टपालपेटी म्हणा, गॅस स्टोव्ह म्हणा, ह्या अशा सगळ्या वस्तू तिथे ठेवलेल्या होत्या. खूप छान वाटलं ते बघायला. तुळशी वृंदावन जातं जुन्या काळी असायचं तसा लहान मुलांचा पाळणा चोपाळा अशा भरपूर गोष्टी होत्या आणि लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे गार्डन पण होतं जिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत. त्रिशा गार्डनमधल्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय करत होती आणि आम्ही मस्त रिलॅक्स होऊन गप्पा करत होतो. ते होत नाही तेच तिला जातं फिरवायचं होतं म्हणून ती तिथे जातं फिरवायला गेली बट तिच्या त्याने ते थोडंही हल्लं नाही. मग राजेशची मदत तिने घेतली आणि मस्त जातं वगैरे फिरवलं. त्यानंतर इथे पेड गेम्स पण होते तर म्हटलं त्रिशाला मिरर मेजमध्ये मजा येईल. तिच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि तिने खूप जास्त एन्जॉय केला. पेड गेम्स पण तिथे भरपूर आहे आणि अनपेड पण भरपूर आहेत. सो ते सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त कुल्हड तंदुरी चहा घेतला आणि त्यानंतर त्रिशाने कॅमल राईड एन्जॉय केली. बाय बाय, एन्जॉय युअर राईड. भरपूर असं एन्जॉय करून आम्ही घरी येण्यासाठी निघालो. वन डे पिकनिकसाठी हा एकदम बेस्ट स्पॉट आहे. लोणावळ्याजवळचं हे द किनारा व्हिलेज म्हणून आहे. तर ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.